काय मंडळीनो बरा मा आज हा रविवार तर आजचो काय बेत तो आम्ही ठरवतलो बाजारात जाऊन बघूया काय करतलो काय घेतलो 2 पाय खातलो की 4 पाय खातलो की तरंगणारा खातलो तर चला जाऊया बाजारात। तर आम्ही थेट जाऊन पोचलो तुमच्या आणि आमच्या आवडत्या लाडक्या मार्केटमध्ये रोकडे बिल्डिंगच्या इथे डोंबिवली वेस्टला आहे ते तुम्ही जरूर या। तिथे तुम्हाला खूप मस्तपैकी स्वस्त दरात आणि ताजी तवानी मच्छी भेटून जाईल, बघून पाणी सुटेल तुमच्या तोंडाला। आता लावून द्यावायचा त्यांना माहिती ना मी देणार का नाही देणार। बिर्याणी करायची आहे का? बिर्याणी करायची अगं तू मच्छीचे फोटो काढते का? मच्छीवालीचे नाही आमका मच्छीवाली फेमस करू मांदेली देऊ ना आमचं थांब जरा नाही मी आठवण केले तुका तू विचारलेला मागाची वाट लागू ना मला काही बोल नाही हे बाबा कसं हँडल करतोय टकली काढून दे ना सॉरी अशा प्रकारे आम्ही कोळंबी आणि बांगडो मांदेली सगळा काय आणलं असं तुम्ही पण बघितलं। आमचं गणू कसं हुज्जत घाली होतं त्या मासेवाल्यांबरोबर। आता ते मासेवाले आमका पुढच्या टायमाक उभे करतील नाही करतील ह्या पण आमका काय माहीत नाही, पण असं ते पुढचा पुढे। आता आम्ही आमच्या जेवणाक सुरुवात करतो। काय ऐश्वर्या आणि गणू कोलंबी साफ करत आहेत। तर आज हे बनवणार आहेत कोलंबी। अरे वा काय कोलंबी जास्त ती दुसरी कोणती मच्छी आहे? बांगडे होते बांगड्या आणि मांदेली हा मांदेली फ्राय करणार की सार? काय करतालास मांदेली फ्राय की सार? अरे वा चांगलीच गोष्ट। तसे की ऐश्वर्या तुझा एक्सपिरियन्स सांग मच्छी आणायला गेलेलीस। हाय मरणाची गर्दी वैतागला नुसता वैतागलास? गणू तुझा एक्सपिरियन्स? मासे दिले मासे महाग मिळाले मग मासेवाल्या मांदेली कशी घेतलं सांग? मांदेली बुकड मांदेली फुकाट। तसे एक डोंबिवलीचे मासेवाले आमचे खूप चांगले आहेत, गाववाले आमचे कोळी बंधू आगरी बंधू। किती सुंदर असे मच्छी आहे बघा ताजी, मस्त आहे की कोलंबी साफ करत आहेत। अरे वा ऐश्वर्या आणि गणू मच्छी साफ करेपर्यंत कोलंबी साफ करेपर्यंत आई बघा ऐश्वर्याला हेल्प करते। आई काय करतेस? काय करतेस? काय करते म्हणजे वाटप काढते। वाटप काढतेस? किती मिनिटात वाटप काढून होईल? भूक लागली हा आम्हाला आई। खाटे उठावा आता। अशा प्रकारे गणू आणि ऐश्वर्या कांदा टोमॅटो चिरत आहेत। तर त्यांच्यात असं वाटतं की कॉम्पिटिशन लागली आहे की पहिला कांदा कोण चिरणार आणि टोमॅटो कोण चिरणार। सो तुम्ही कांदा टोमॅटो चिरताना काय बनवणार आहात ते पण सांगा। ऐश्वर्या तू पहिलं सांग काय बनवणार आहे? सांगणार नाही डायरेक्ट दाखवणार काय। अरे वा गणू रडतोय कशाला? कोणाची आठवण येते? मोरेश्वरीची आठवण नाही ना, कांदे तिखट होत कांदे तिखट बोलले होत कांदे बोलले मच्छाला काय मॅड केलंस रे? मच्छीवाल्या माहितीच नाही मासे एकच येते फक्त 2 वाटी लावलेले आहेत, बाकीची बांडली पाटी लावलेली। चला हे बघा अशा प्रकारे कोलंबी साफ केलेली कोलंबी
साफ केलेले बांगडे मांदेली बघूनच तोंडाला खूप पाणी सुटते आणि अशा प्रकारे गणू करतो आहे. कोलमी भाजूचो मसालो. हा असा त्याने अंडा फोडून टाकला. अंडा म्हणजे जीव की प्राण. तोंडात पाणी सुटला. का हे फ्राय करूचे आहेत ते फ्राय करूचो मसाला आहे. हॉटेलच्या स्टाईल मध्ये करताय गावच्या. आता ढवळून घेते नंतर अशा प्रकारे गणूने मॅरिनेशन करायला सुरुवात केलेली आहे. शेफ 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 गणू मीठ टाक ना. दळवी. वहिनी अशा प्रकारे गणूला हेल्पची गरज आहे. तर गणू बोलत आहे ऐश्वर्याला. ऐश्वर्याने गणू परत आज रविवार काय करतालास. आम्ही करतो कोलंबी आणि मांदेली. मांदेली हा आमच्या घरच्यांका सगळ्यांकाच आवडता. गणू माका पप्पांका. एक नंबर गणू मस्त काम करतोयस. गणू यात या खैसून शिकलस. मी देवगात काम होते ना हॉटेलात. हा? त्यावेळेस जेवण बनवून शिकलंय. बघून बघून शिकलंय. मग तुका थोडे शेफ होतो काय त्याच्याकडे बघून बघून शिकलं. हा झालो आता ह्यो. हो तरी कसो झालो तो मसालो. हो. अशा प्रकारे गणेश दळवी करत आहेत मच्छी. वासिलो ना वासिलो साराचं वासिलो. पोटातले कावे उडाले. काव काव मका देव खाव. माहिती आहे 100 टाकशे त्याच्यात. शेमूळ नाही शेमूळ काढून गेले. पाय शिजाने वायत्यास वायच्या आवड होते अजून व्हायचे वाय शिजाने अजून थोडं. त्याच्यावर कोथमीर कापा त्याच्यावर घालू गाव तुझी वाशित प्रोफेशनल एकदम प्रोफेशनल. आमचा कसा एकदम प्रोफेशनल. टाकाटक दिसा पाय. चिंगळा भाजतात. शिंगा भाजतात. अजून मांदेली भाजूची आहे ना आई. हाय सगळ्या बाजूचा ना आता किती मिनिटं लागतील भाजून. भूक तर लय लागलेली असा. तिथं हेतूच घालू नाही. म्हणून बोला होता दपकवून काय तो नाश्तो करा. हे सगळी लाव एके बाजू घ्यायची. पाणी घालून घालायचं. अजिबात ना आमचा पाणी सुटला आता. पाणी खोबरं घातले. ना. खोबऱ्याची आज जेवण केला आणि खोबऱ्याचं जेवणच करू नाही. आज असाच खाला खोबऱ्याशिवाय. सावकाश त्याला अंगार येईल. घालून सगळं सारे वाटे किरवणार. जो काय जो आवाज येता ना मला लय आवडता जो आवाज. तसं पोटात चरचरला आमच्या गॅस कमी कर जळतील घालून. आधी घाल पटपट आणि सारे वाटे किरव. पाटपट झटपट पटापट पटपट कोलमी टाका तव्यावर. आमची मावशी असते असती. सगळा धरून एकदम असं मुलांची वाटलं. मावशी असते ते एवढंच झालं असतं आणि आम्ही पोट भरून खाल्लं पण असतं. आज आमका मासे लेट गावले त्यामुळे आमका आज उशीर झाला. इलेक्शन वाले प्रचार करी होते ना. हा इलेक्शन वाले प्रचार करूया तर तुम्ही काय करू होता इलेक्शन वाल्यांबरोबर. पैसे गोळा करी होतो वाटतच ना.
भात्यान माझ्या 2 घ्या 4 घ्या दिल्या फिरव गो तेल येताला वर तो ह्या एवढं हे थोडं नको, नको चमच्याने तो. करू ना ह्या चिमट्यान करू अगं ते तेल फिरव चिमटं नको तो. नाही तसा हा तो आता काय म्हणतो ते करू. खाईल तो काय तो फिरो एकमेकांच्या डोक्यात मारा नको एवढा करा. टाक आणि अजून टाक येते वेगवेग लाव ना तू पडतीच राह शेवटी मी तुम्हाला बोललो ना एक सिनियर माणसाचा गायडन्स लागतोच. नाही तसं. तर आई या दोघांना शिकवते आहे की कसं बनवायचं काय बनवायचं. हॉटेलचं शेफ चार झाला सार झाला. एकदम भूक लागली तर आपली जेव घ्यावा. आम्ही काय जेवतो नाही झाल्याशिवाय. बस झाले काय टाकू सगळे तेवढी जागा बाकी जळतोच ना हे टाकी नाही झाली ना. नाही, पडतीच राहा ना काय केलं पलितो आहे असा अशा प्रकारे आमचा जेवण झालेला हा मस्तपैकी फर्स्ट क्लास. बघूनच तोंडावर पाणी सुट्टा कधी खातंय असा झालेला. खातलंय मस्तपैकी दुपारचा ताणून देतलंय.